पाऊस पडला घराचा छगन भुजबळ महाराजचा पाऊस पडला घराचा छगन भुजबळ महाराजचा
दादा सरका बाजूला बाजूला सरका सरका चला जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या चला चला आवाज हे घ्या साहेब बोला आपल्याला मनोजदादांनी ही विनंती केली होती की आपण कुठलाही गोंधळ न घालता शांततेच्या मार्गाने आपल्याला आंदोलन करायचं आहे. कृपया सर्व मराठा बांधवांना विनंती आहे की आपण सर्वांनी आतमध्ये आझाद मैदानामध्ये जायचंय. धन्यवाद. आपल्या बाजूच्यांना सांगायचं की चला आझाद बसू नका, पुढे चला. अँब्युलन्सला सहकार्य करा. अँब्युलन्स जाऊ द्या. चला अँब्युलन्स काढून घ्या. अँब्युलन्स जाऊ द्या. शिल्पी पॉईंटचे पुढचे उठा. अँब्युलन्सला जाऊ द्या. आपण महाराष्ट्राच्या सर्व भागातून या ठिकाणी आलेलो आहोत. आपण सर्वजण शांततेत आझाद मैदान बसूया. पोलीस बांधव सुद्धा आपलेच आहेत. सर्वजण आपलेच आहेत. पोलीसही सर्व मराठा आहेत. सर्व जाती धर्माचे आपलेच आहेत. माझी सर्वांना विनंती आहे की आपण आझाद मैदानावर बसू. 10 दिवस बसू, 1 महिना बसू, वर्षभर बसू, पण जोपर्यंत आरक्षण देत नाही तोपर्यंत आझाद मैदान सोडायचं नाही. माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे. आझाद मैदानाकडे चला. सर्व मराठा बंधू भगिनींना सहकार्याची विनंती आहे. आझाद मैदानात चला. पोलिसांना सहकार्य करा. आझाद मैदानात चला. वीरेंद्र पवार मराठा बांधवांना आपण आझाद मैदानकडे चलावं. वीरेंद्र पवार बोलतात. पाटिल तुम आगे बढ़ो. मनोज पाटिल तुम आगे बढ़ो.
सर्वांनी आझाद मैदानामध्ये जमायचे. आज आपली जी लढाई आहे, आज आपण निर्णायक ठिकाणी आज आलेलो आहे आणि सर्वांना विनंती आहे, मला माझे सर्व शिलेदार आझाद मैदानमध्ये पाहिजे. आज मलंदाबाद पाटील, आज जरांगे पाटील आज इथे येणार आहे आणि आमचं एवढं नाही कुणाच्या बापाचं आतापर्यंत मलंदा नाही वक्तव्य आज इथे गेलं पाहिजे. आणि म्हणून सर्वांना विनंती आहे, सर्वांनी बोललं पाहिजे, एक मराठा, एक मराठा. सर्वांना हात जोडून विनंती आहे, आम्ही आपल्यासाठी गड राखून ठेवलाय. कमीत कमी तुमचे पाय तिथे त्या गडाला लागले पाहिजेत. तुम्ही सर्व लोक तिथे आले पाहिजेत. प्रशासनाला सहकार्य करा. मनोदरांचं म्हणणं आहे, आपण प्रशासनाला सहकार्य करून आपण काम करायचंय. आज एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही आज आमच्याकडे विश्वासावरती मुंबईवरती आले. आम्ही तुमचा शब्द आम्ही दिलेला आहे. आमचा शब्द पाडून देऊ नका. सर्वांनी आझाद मैदानावरती या. माझं म्हणणं एवढंच आहे, आपण गुलाल उधळण्यासाठी आज इथे आलेलो आहे, आंदोलन करण्यासाठी नाही. आणि त्यामुळे माझी विनंती आहे सर्वांना तुम्हाला की सर्व जणांनी प्रशासनाला सहकार्य केला. आपण रस्ता इकडे अडवले नाही, आपले बाकीचे बांधव रस्त्यामध्ये अडकतील. त्यामुळे सर्वांना विनंती आहे, सर्वांनी आझाद मैदानामध्ये या. आज आझाद मैदान काल आम्ही एक मिनिटं लढवली, आज तुम्ही अख्खा गड लढवा. याच्यासाठी सर्वांना विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर आझाद मैदानमध्ये या आणि सर्वांनी सहकार्य करा. एवढं बोलतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय. वाईट बीट घ्यायला एक बाईट घ्या ना. चला सर्व मराठा बंधू भगिनींना कळकळीची विनंती. आझाद मैदान खाली आहे, आझाद मैदानात चला. पोलिसांना सहकार्य करा. चला पुढं. चला सेल्फी पॉईंटच्या तिथं बसू नका. पुढं चला. सेल्फी पॉईंटच्या तिथं बसू नका. पुढं चला. चालत राहा. चला आझाद मैदान खाली आहे, आझाद मैदानात चला. पोलिसांना सहकार्य करा. आझाद मैदानात चला. चला नाचणारे पुढे चला. अरे आझाद मैदान खाली आहे, आझाद मैदानात चला. सर्व मराठा बंधू भगिनींना आंदोलकांना कळकळीची विनंती आहे. आझाद मैदानात चला. आझाद मैदान पूर्णतः खाली आहे, आझाद मैदानात चला. वाहतूक आणि पब्लिकला त्रास होईल असं कृती करू नका. अडथळा आणू नका. वाहतुकीला अडथळा आणू नका. वाहतूक खाली करा. वाहतूक मोकळी करा. चला पुढे चला. आझाद मैदानात चला. आझाद मैदान खाली आहे, आझाद मैदानात चला. महानगरपालिकेच्या ऊर्जेला आजूबाजूला असणार आहे.
जय सर Go!